डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी भारतीय जनता पक्षात छत्रपती संभाजीनगरमध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीजेपी पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया पहा। दिल्यानंतर आज महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, भाजपाच्या नेत्या, आमच्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही आणि आमचे सर्व सहकारी हे प्रवेश घेत आहोत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही तयारीत आधीपासून होतो। पण आता भाजपाच्या कमळ या चिन्हावर आपण ही निवडणूक लढवणार। तुम्ही नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करणार आहेत का, निवडणूक लढवणार आहेत का? आता भाजपने काही शब्द दिलाय का? तिथे अनुसूचित जातीचं नगराध्यक्ष पदाला महिलेसाठी रिझर्वेशन आहे, त्यामुळं त्या कॅटेगरीतील उमेदवार त्या ठिकाणी कमळ या चिन्हावरच आम्ही लढवणार आहोत। काय जबाबदारी काय पार पाडणार? कारण जबाबदारीमुळे तुम्ही नाराज झालेले आहेत। कार्यकर्त्यांसाठी सूचना, त्यांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा। अरे घेणार एक जेवण करून थांब जरा। भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि केडर यांना सोबत घेऊन त्यांचं आणि आमचं युनिट हे मिळून आता एक पक्ष म्हणून आणि एक युनिट म्हणून आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवतो। एक प्रश्न असा आहे की काय जबाबदारी काय दिली आणि तिकडे काय कुठल्या कशामुळे तुम्ही नाराज झाले आणि इकडे येऊन काय खुश झाले ते आम्हाला सांगा। नाही, जबाबदारी तर प्रत्येक निवडणुकीचीच आहे। आता इथून पुढच्या सर्व बीड विधानसभा क्षेत्राची जबाबदारी राहील आणि त्यासोबतच तिकडून मी आलो त्याचा काही कारण होते, इकडे आलोय तसा मोकळा श्वास घेतल्याची भावना आहे। त्यांनी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना शांततेमध्ये जेवू घालायचं आहे आणि ऑफिसमध्ये कोणी जायचं नाही। सर्वांनी पार्किंग मध्ये त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, सर्वांनी भोजन घ्यायचं आहे। भारतीय जनता पार्टी विभागीय कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालेलं आहे। आपण सर्वांची या ठिकाणी सुंदर अशी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणत्याही कार्यकर्त्याने जाऊ नये अशी विनंती करण्यात येत आहे। त्या ठिकाणी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत, त्यांनी सर्वांनी व्यवस्थित व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे।